रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा आज शिवराजाचे बघा आज मंगळवार. आमचं दिव्यांग पेन्शन ऑक्टोबरची 2,500 येणार होती, पण ती 1,500 रुपये आली. तर समजा यानं पण सगळं सर्वांची 1,500 आली, कारण कागदपत्रे ओके दिली होती, सगळं जातं, पण काय कारण झाले काय नाही ते चौकशीसाठी जायचे. आणि दुसरी गोष्ट तरटे आमचे साहेब आहे ते तरटे म्हणले की आपल्याला ती सर्वांची आता सगळी माणसं नेण्यापेक्षा आपण तुमच्या गावातली लोकांची कागदपत्रं घ्या, मी माझ्या नवऱ्याची कागदपत्रे घेतो आणि आपण दोघं जाऊ उद्या शिरोडला जाऊन साहेबांना भेटून विचारू समजे बोलू म्हणलं. तर ठीक आहे म्हणलं. तर काल सोमवार तळेगावला हे साहित्य वाटप होतं नागरिक दिव्यांग, त्यासाठी गेलो होतो नवऱ्यावरून तळेगाव. रस्ता फार खराब होता, जाणं येणं आम्हाला फार त्रास झाला. त्यामुळं आज तब्येत बरोबर नाही, तरी पण आज शिरोडला जाणं बाकी. तर मग शिरूरला गेल्यावर ते कागदपत्र द्यायचे आणि बाबा ही कागदपत्र काय का मागवली याचं कारण विचारायचे, आणि पेन्शनचं काय बाबा असं झालं तर ही सगळी चौकशी करायची. तर ते भाऊसाहेबांना फोन केला पण ते काय उचलत नाहीत. तर ठीक आहे, मग उचलल्यानंतर मग पाहू. पण आता आम्ही निघालो शिरूरला बरोबर. आता कोण फक्त गावातली कागदपत्र बाकी ज्यांची घेतलेत, मी नरोडे मामा आहे त्यांना एक बरोबर घ्यायचे, बस बाकी काय नाही, जोडीदार म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. मी आता तहसीलदार कार्यालय समाजयोगक विभाग शाखा म्हणजे संजय गांधी नवतार योजना. का हो तुम्ही बाहेर आले? मला वाटलं तुम्ही निघले बाहेर. नाही, मी येत होतो तिथं. तर काय तुमचं काय सांगितलं तुम्ही नाही एवढ्या काय? तर आमच्या लोकांची बघा, बऱ्याचशा लोकांची तक्रार आहे. ऑक्टोबरचे 2,500 रुपये दिव्यांगाची मंजूर केले होते, पण ते काय आले नाही. 1,500 रुपये जमा झाले आणि यांनी परत कागदपत्र मागवलेत. तर त्यासाठी आम्ही चौकशीसाठी आलो. पण आता इथं हे आमचे पण बंधू आलेत बा, इथं हे पण बंधू आलेत, आणि आता चौकशी मग काय निर्णय काय ठरला मग तुमचा? काय म्हणजे काय करायला सांगितलं मला? त्यांना व्हिडिओ कार्ड नाही, त्यांनी परत व्हिडिओ कार्ड द्यायचं म्हणतात. माझं युआर कार्ड ज्यांच्याकडे नाही मग सगळ्यांनी दिलेले ते परत त्यांनी मागणी केली युआर कार्डची. हो. तुमच्याकडे आपण भेटू मॅडम काय म्हणते चौकशी करू. हां, मॅडम भेटू. मग आधार कार्ड मग तुम्ही युआर कार्ड द्या. आधार कार्ड व्हिडिओ कार्ड सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? आहे सगळे. मग द्या ना त्यांना त्या दिलं प्रकारे. मी आता दिले ना आता? त्याच्या पाठीमागे दिलं तर पण क्लिअर असून ते परत म्हणतात. पण ते यांच्याकडून काय झालं म्हणायचं? हो, यांच्याच त्याच्यामुळे मग मॅडम ही चुकी आता मग तेच ना, चुकी यांची का आपली? त्यांची चुकी आहे. आता तुम्ही आम्हाला असं पेन्शन देताय. त्याच्यामुळे मॅडमची गाठ होती खरमाडे मॅडमची. हां. भाऊ आपण तर मॅडमचं नाव काय? खरमाडे मॅडम. खरमाडे मॅडम. पण त्याचं काय आता इथं नाही, ते गेले बाहेर. नाही आहे आलेत का पण? आले पण आता ते 2-4 जण ते त्यांच्यासमोर घेऊ आपण काय काय म्हणतात. काय म्हणते भाऊ. हां, चालतंय, ठीक आहे. बघू आता आम्ही 2-4 प्रकरणं आणलेत. आमचे तरटे भाऊसाहेब पण आले नाहीत आज. तर इथं आहे बघा हे असं या पद्धतीचं. हे आम्ही नरोडे मामा हे 2-4 जण आलो, सगळ्यांच्याच कंप्लेंट आहे असे बघा प्रत्येक. तर हे नेमकी चुकी काय झाली हे काय अजून समजलंच नाही. पण ठीक आहे, आता ते आश्वासन ते म्हणले तुम्हाला 1,000 रुपये येणार आहेत. तर बघू आता, ठीक आहे. काय पुढे मॅडम नाहीच वाटतं ना, मॅडम बाहेर गेले. ते खरमाडे मॅडम बघायचं का बाहेर गेल्यात वाटतं. आता आल्यावर मग चौकशी करू त्यांची. हे बघा ते आम्ही तहसीलदारच्या दुसऱ्या मजल्यावर हे आहे. तुम्ही कुठून आले बाबा? कुठून आले? शिक्रापूर. तुम्ही? शिव इथं. काय त्या यासाठी पेन्शन नाही आली? पेन्शनसाठीच आले ना? हां, नाही आली. असं बोला ना. हे बा इथं हे वडगुले सर आहेत बघा, इथं पाहतात काम. तर सर म्हणजे बाबा तुमचे कागदपत्र ओके, तर तुमचं ऑक्टोबरचं पैसे तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे येतील आम्हाला, म्हणजे ते 1,000 रुपये, आणि सप्टेंबरचं पण 2,500 येणारच नाही का. मग त्यामुळे काही अडचण नाही म्हणायची. तर सरांनी चांगली माहिती दिली, तर काय अडचण नाही. ठीक आहे, असे लोकांचा, कारण आम्हाला पण दिव्यांग माणसाला जास्त येण्याजाण्याचा त्रास होतो, तर असं त्यांनी समजून घ्यावं आणि आमच्या बरोबर आमचं असं व्यवस्थित असलं म्हणजे बरं असतं. तर सरांनी आता चांगली माहिती दिली आणि चालते म्हणजे तुमचं ऑक्टोबरचे पैसे 1,000 रुपये मिळतील आणि सप्टेंबरचे तुम्हाला 2,500 मिळतील. तर हे अगदी बरोबर सांगितलं त्यांनी. पण आता मॅडमला भेटायचं होतं, पण मॅडम कुठं बाहेर गेलं वाटतं. पण ठीक आहे, समजा उद्या आल्यानंतर मॅडमला भेटू. पण आता काय मॅडमला भेटायची पण काय आवश्यकता नाही, आता सरांनी सांगितलं क्लिअर. ठीक आहे, धन्यवाद. तहसीलदारचं काम आता उरकले बघा, पण फक्त ते मॅडमची पण भेट झाली. तर मॅडमनं मी कॅमेरा चालू केला, तर मॅडम म्हणल्या कॅमेऱ्या पुढं नका घेऊ,
तर ते तुमची अडचण आमच्या लक्षात आली. तर ते म्हणले तुमचं काम सगळं होणार आहे आणि ते तुमचं नोव्हेंबरला तुमचे ते पैसे सगळे मिळणार आहेत. तुमचे 2.5 मिळणार, पाठीमागचे 1000 मिळणार. त्यामुळं काय अडचण नाही आहे. तर ठीक आहे म्हणलं मॅडम. तर मॅडमनं सांगितलं म्हणलं आता तुमच्या हातानेच माझं प्रकरण केलं आणि तुम्ही माझं प्रकरण 40 दिवसात मला पेन्शन मंजूर करून दिली. परंतु आज दिव्यांग म्हणून मला आज पेन्शन चालू आहे. तुमचा रेकॉर्डला दिव्यांग का नाही? काही दिव्यांगाला आली आणि दिव्यांगाला नाही आली. तर मॅडम म्हणल्या ते चुकी तर आता आमची नाही आहे, पण आता ही चुकी वरून सिस्टीमची काहीतरी चुकी झालेली आहे. त्यामुळे त्या आमचं पण म्हणलं आता तातडीचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची नाही, चिंता करायचं कारण नाही. हे सगळं व्यवस्थित होईल. तुमचं नोव्हेंबरमध्ये संपूर्ण तुमचं म्हणजे पेन्शन रेग्युलर राहील आणि पाठीमागचं पण ते 1000 रुपये तुम्हाला मिळतील. त्यामुळं ठीक आहे म्हणलं मॅडम. पण मॅडम पण चांगल्या आहेत. त्या चांगलं एकदम सुंदर मार्गदर्शन केलं. ते बघा त्यांनी त्यांच्या टेबलावरची कामकाज दाखवलं आणि म्हणले बघा इतकी प्रकरणं आज जमा झाली आहेत आणि एवढी कालची आहेत आणि एवढी प्रकरणं मीटिंगला लगेच घेणार आहेत आणि तेव्हा ती मीटिंग तेवढे म्हणजे संपूर्ण त्यांचं व्यवस्था त्यांचं चालू आहे सगळं. पण कुठंतरी थोडी मिस्टेक झाली म्हणजे यांच्याकडून तर आता नाही म्हणतात, पण मग वर सिस्टीमची तर दिव्यांग जर नोंद झाली त्यामुळे त्यांची पेन्शन तर ही कंपल्सरी यायला पाहिजे. पण ते आता जाऊ द्या. चला आता त्या मॅडमने खरपाडे मॅडम म्हणून त्यांनी सुंदर माहिती दिली. तर ठीक आहे, धन्यवाद मॅडम म्हणलं. आणि आम्हाला परत असं दिव्यांगाला ज्येष्ठांना असं तकलीफ यायला परत लावून नका देऊ, एवढीच तुम्हाला विनंती. तर ठीक आहे म्हणल्या. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. चालते मग ठीक आहे. अशी काही अडचण आहे तू डायरेक्ट आपलं मॅडमला भेटलं, आपलं सविस्तर काम होतं आहे तर काय अडचण नाही. सुंदर कामकाज आहे. आणि तर ठीक आहे. आता पाठीमाग आता हे झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्डचं. तर रेशन कार्डचं संपूर्ण तयार झालं आहे माझं, अंत्योदय रेशन कार्ड. तर आता ते केदार साहेबांना भेटायला सांगितलं. केदार साहेबांना भेटू आता. तर बघू आता ते केदार साहेब काय. तर आता केदार साहेबाकडे गेलो. केदार साहेब त्यांचं कामात व्यस्त होते. त्यांच्याकडे कोण अधिकारी आले होते, त्यांची मिटिंग चालली होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वरती वडगुले साहेब आहेत त्यांच्याकडून तुम्ही PDF घेऊन जा. तर मी वरती वडगुले साहेबांकडे गेलो. तर म्हणलं साहेब मला केदार साहेबांनी पाठवलं तुमच्याकडून मला PDF न्यायला. तर त्यांनी PDF म्हणले आमचं आता नेट बंद आहे म्हणले, वरून बंद आहे. अहो म्हणलं साहेब तुमच्याकडे कायमच यावं, तर कायमचंच तुमचं बंद आहे म्हणल्यानंतर आम्ही सारखं यायचं आम्हाला नाही परवडत, नाही जमत म्हणलं. तर बरं ठीक आहे म्हणलं. त्यांना म्हणलं माझा नंबर घ्या, माझं आधार कार्ड घ्या, नंबर घ्या आणि मला तुम्ही जेव्हा तुमची सिस्टीम चालू होईल मला त्या व्हॉट्सअप करा. तर चालतं आहे म्हणले, काय हरकत नाही, थांबून वराण्यात काय उपयोग नाही. तर ठीक आहे. त्यांनी घेतलं त्यांनी आणि ते म्हणले तुमचं चालू झालं की तुमचं PDF तुम्हाला पाठवतो. तर त्यांनी संध्याकाळी मला PDF पाठवलं. धन्यवाद मानले पाहिजे सरांचे, वडगुले सरांचे. खरोखर म्हणजे अशी काळजी काट्याने काम करणारी माणसं मग पाहिजे. तर खरोखरच त्यांनी मला 6 वाजता ते PDF मला पाठवून दिलं. पण PDFमध्ये जरा थोडा घोटाळा झाला, कारण मला जे पाहिजे होतं अंत्योदयचं तर त्यांनी माझं PHS पाठवलं. तर ठीक आहे, माझं PHS पहिलं चालू आहे. पण आता ते AAYचं मला अंत्योदय रेशन कार्ड पाहिजे झाले माझं तयार, तर त्याची PDF पाठवली. तर ठीक आहे. आता मी त्यांना परत आता कॉन्टॅक्ट करून नाही तर निरोप पाठवून ती मला त्यांना कॉन्टॅक्ट करून मी त्यांना ते मागून घेतो. तर ठीक आहे, काय नाही, कामाची अडचण आहे. आपण जर व्यवस्थित असेल तर आपल्याला कामाला कुठलीही अडचण येत नाही, काय नाही. सर्व कर्मचारी पण मला खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. सगळं माहिती व्यवस्थित देतात. काय कधी कधी होतो समजा त्यांना कामात होतो त्रास, पण मान्य करायचा. धन्यवाद. हे पहा आता मी तहसीलमधून बघा आता बाहेर आलो आणि आता मामूली नाश्ता करायचा आहे. तर नाश्ता करण्यासाठी बघा आता इथं म्हणलं आता काय आता मिसळ पाव तर नाही, आता वडापाव आता खाऊ, काहीतरी पाणी पिऊ आणि जाऊ. तर कसं काय वाटलं मामा तहसीलदारचं तुम्हाला? आता म्हणजे आता निष्काळजी झालं म्हणजे आता ती चुकी त्यांची पण नाही आहे आणि चुकी आता आपली तर नाहीची म्हणा अजिबात. पण आता ते हलगर्जीपणा पुढं झालं आता ते त्यांनाच माहिती. पण हे सारखी डबल कागदपत्र मागवणं हे चुकीचं काम आहे नाही का? आता त्या मॅडमनी मस्त आपल्याला सांगितलं समजून, साहेबांनी सांगितलं, वडगुले साहेबांनी पण ते बरोबर आहे त्यांचं म्हणायला. पण आपण जरा थोडं म्हणजे 50 हेलपट घालणं सारखं आपल्याला परवडत नाही ना. तर आता ते होईल बहुतेक आता काम आहे. आता साहेबांनी दिलं असू शकतं की तुमचं आता नोव्हेंबरपासून तुमचं सगळं पेन्शन मिळेल, होईल आता. हां तर हे आहे. आणि आता आम्ही आता कामावर आता नाश्ता करून आता जाणार आहे. आता आम्ही
आणि गेले बघा तिथं आता गप्पा मार नरवडे मामा आमचे मारतात गप्पा पैसे मार घेता काय गोळा करता काय मामा करा 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 चला आपली गावातली बंटूची गाडी आली मामा चला आपल्याला घरपोच गाडी आहे चला